ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे सध्या कोल्हापूरमध्ये पोहोचलेला आहे। कोल्हापुरात स्वप्नीलचं जंगी स्वागत सध्या सुरू आहे। स्वप्नील कुसाळे याची भव्य मिरवणूक त्या ठिकाणी काढण्यात येते। ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये स्वप्नीलला कांस्य पदक पटकावलेलं होतं आणि आता ऑलिम्पिक गाजवल्यानंतर स्वप्नील कोल्हापुरात दाखल झालेला आहे। कोल्हापूरकरांनी त्याच्या स्वागताला ही मोठी गर्दी सध्या केल्याचं पाहायला मिळते। त्या संदर्भातली आपण ही लाईव्ह दृश्य पाहू शकतो। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय स्वप्नील कुसाळेचं जंगी स्वागत केलं जात आहे। अनेक कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। काय सध्याचं वातावरण आहे त्या ठिकाणचं? शेखर, तर आपण ही जल्लोषाची दृश्य सध्या पाहू शकतो। अनेक कोल्हापूरकर या ठिकाणी जमलेले आहेत। मोठी गर्दी त्यांच्याकडून केली जाते। अनेक नेत्यांनी सुद्धा येऊन स्वप्नील कुसाळे याचं जंगी स्वागत केलं। यामध्ये शाहू महाराज होते, हसन मुश्रीफ होते, त्यांनी सुद्धा स्वप्नील कुसाळे याचं स्वागत केलेलं आहे। मध्ये स्वागत झालेलं आहे आणि स्वप्नील कुसाळे आपण पाहताय मेडल घेऊन सर्वांनाच अभिवादन करताना या ठिकाणी दिसतोय। स्वप्नील कुसाळे स्वतः आपल्या सोबत आहे, त्याच्याशी बातचीत करूया। स्वप्नील, खरं तर मोठं स्वागत कोल्हापूरमध्ये तुझं। खूप आनंद होत आहे आणि शिवरायांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या आपल्या ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं आहे। खूप आनंद आहे, त्यांचं खूप खूप आभार। आणि असंच या प्रकारे आपल्या मातीतून खूप अजून गोष्टी घडणार आहेत, मावळे घडणार असे आणि ऑलिम्पिक देशासाठी मेडल घेऊन येणार। या मेडलचं सगळं श्रेय कोणाला देश? हे घरातल्यांसाठी आहे, आईवडिलांसाठी, सगळ्यांसाठी आहे। स्वप्नील खरं तर कोल्हापूरमध्ये त्याचं स्वागत झालेलं आहे आणि ते माध्यमांना देखील प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतं। आणि दुसरं चित्र देखील मी दाखवेल। कोल्हापूरकर जे आहेत ते मोठं स्वागत या ठिकाणी त्यांचं करताना दिसत आहेत। त्यामुळं एक उत्साह कोल्हापूरमध्ये सकाळपासूनच पाहायला मिळत होता। स्वप्नीलचं स्वागत करण्यासाठी अनेक जण आतुर होते आणि स्वागत जे आहे ते जंगी पद्धतीने कोल्हापूरमध्ये सध्या त्याचं करताना पाहायला मिळत आहे। कोल्हापूरहून ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज। तर आपण पुढारी न्यूजवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। जंगी असं स्वागत स्वप्नील कुसाळेचं सध्या केलं गेलं आहे। त्याचं कुटुंब सुद्धा त्याच्या समवेत आहेत। मोठा उत्साह खरं तर हा कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आज त्याची भव्य अशी मिरवणूक सुद्धा काढण्यात येणार आहे। सोबतच दसरा चौक येथे त्याचा सत्कार समारंभ सुद्धा पार पडेल। आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वीच शाहू महाराज आणि हसन मुश्रीफ यांनी सुद्धा येऊन स्वप्नील कुसाळे याचं जंगी स्वागत केलं आणि त्यानंतरची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय पुढारी न्यूजवर। तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शेखर यांच्याकडे जाऊयात। शेखर, आपण पाहतोय खरं तर मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केलेली आहे। काय नेमकं वातावरण आहे सध्याचं त्या ठिकाणचं? गौरी, सकाळपासूनच ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आता देखील बघितलं तर स्वप्नील कुसाळे जो आहे तो अनेक माध्यमांना प्रतिक्रिया देखील देतोय आणि दुसरीकडं ज्या मार्गावरून स्वप्नील कुसाळे याची मिरवणूक जी आहे ती जाणार आहे त्याच मार्गावरती कोल्हापूरकर दुतर्फा खरं तर रांगा लावून सकाळपासूनच पाहायला मिळत आहेत। आणि आता देखील आपण ही पाहतोय स्वप्नील कुसाळे या ठिकाणी आहे। स्वप्नील, खरं तर स्वप्नील या सगळ्याचं श्रेय कुणाला? खूप चांगलं वाटत आहे, खूप आनंद होत आहे की कोल्हापूरकरांचं प्रेम बघून, त्यांचा उत्साह बघून आणि त्यांच्यासाठी अजून मी हॅपीली नेक्स्ट टाइम गोल्ड मेडल घेऊन येईन ही माझी अपेक्षा। कोल्हापूरकरांचं असं प्रेम पाहून कशी प्रतिक्रिया पहिली आहे? खूप चांगलं वाटत आहे, आनंद होत आहे, भरभराट होत आहे, अश्रू पण येत आहेत, पण त्यांच्या प्रेमासाठी आपण सगळं काय। स्वप्नील कुसाळेची पहिली प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी होती, त्यामुळे नक्कीच उत्साहाचं वातावरण आहे। कोल्हापूरकरांचं हे प्रेम पाहून तो देखील भारावलेला आहे। त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीचे अनेक मेडल या पुढच्या काळामध्ये तो घेईल अशी देखील प्रतिक्रिया काही वेळापूर्वी त्यानं दिली। त्यामुळे नक्कीच हा उत्साह जो आहे तो कोल्हापूरकरांचा सकाळपासून कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय। गौरी, शेखर, आपण सध्या ही पाहतो ही मिरवणूक सध्या काढण्यात येते। ही मिरवणूक नेमकी कुठून कुठपर्यंत निघणार आहे आणि पुढचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे? गौरी, कोल्हापुरातल्या छत्रपती ताराराणी चौक या ठिकाणी मिरवणूक जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या राधानगरी मधल्या महिला आहेत त्या कोल्हापुरातल्या छत्रपती ताराराणी पुतळ्यापासून दसरा चौक पर्यंत जाणार आहेत ह्या मिरवणुकीच्या माध्यमातून। स्वप्नीलला मेडल मिळाल्यानंतरचा पहिला आनंद कशा पद्धतीने तुमच्या आमच्या राधानगरी तालुक्याला खूप खूप आनंद झाला आहे। राधानगरी तालुक्यात तांबळवाडी गावाला आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे। आम्हाला स्वप्नील असा मुलगा सर्व महिलांनी लाभो दे। तुम्हाला कसा आनंद होतो? आमच्या गावाचा मोठा अभिमान आहे। तो लाडका आमचा मुलगा स्वप्नील कुसाळे 14 वर्ष वनवास बघून आला रामाला ज्यावेळी
आम्हाला बी आनंद झाला. राधानगरीचा मुलगा, तुमच्या गावाचा मुलगा आणि किती पहिली तर हा उत्साह जो आहे तो कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील जे गाव आहे स्वप्नीलचं, त्या गावातील सगळ्या महिला आहेत आणि त्या मात्र या ठिकाणी स्वागतासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झालेल्या आहेत. या रॅलीमध्ये दाखल झालेल्या आहेत. एक मोठा आनंद कोल्हापूरमध्ये सध्या तरी साजरा होतोय. गौरी, हो, नक्कीच शेखर, मोठा उत्साह खरं तर पाहायला मिळतोय. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.